तुम्ही मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जरी असलात तर तुम्ही नंतर भाजपमध्ये आलात. भाजपमध्ये फडणवीसांचं नेतृत्व आहे आणि हा मतदारसंघसुद्धा भाजपला होता पूर्वी, पण नंतर तो शिवसेनेकडे आला. तर तुमच्या या उमेदवारी मिळण्यामध्ये फडणवीसांचा वाटा किती आहे? नाही, यापूर्वीपासून हा मतदारसंघ शिवसेनेलाच होता. बरं, शिवसेना एकत्र असताना शिवसेनेलाच होता आणि यावर्षी मी भारतीय जनता पार्टीचा संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख होतो. बरं बरं. म्हणजे योगायोग असा का संजय गांधी निराधार योजनेचं पद हे सुद्धा त्या तालुक्यातील आमदारलाच दिलं जातं. जर तुम्हाला आधीच मिळालं तर ते मला आधीच मिळालं होतं. आणि भारतीय जनता पार्टीची जी रचना आहे त्यामध्ये ज्या मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणूक प्रमुखाला आमदार नाही तिथं त्या पदाच्या दृष्टीने जो समकक्ष असेल किंवा त्याला ते पद दिलं गेलं. म्हणजे मला 2 पदं आमदार लेवलचे यापूर्वीच म्हणजे पक्षाकडून बी आणि सरकारी योजनेचं बी मिळालं होतं. त्यामुळं आणि विधानसभेचं मिळालं. विखे पाटलांचं योगदान जसं तुम्ही म्हणालात तर विखे पाटलांनी उमेदवारी देण्यासाठी माझ्यासाठी खूप मोठं त्यांचं योगदान राहिलं. कारण मी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या 1 दिवस आधी रात्री माझी उमेदवारी शिवसेनेच्या वतीने जाहीर झाली. एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे का कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने आदेश दिला जातो, मला आदेश दिला गेला शिवसेनेच्या. आज मी शिवसेनेचा आमदार आहे. आमदार एकनाथराव शिंदे साहेब असतील, श्रीकांतदादा शिंदे असतील यांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय उत्कृष्टपणे माझ्या मतदारसंघामध्ये माझं काम सुरू आहे.